नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर मग आता 2026 भरती या सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती त्याच्यामध्ये जे काही एकूण 57 पेपर झाले त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा त्याच्यामधला आज आपण शेवटचा पेपर बघणार आहे 57वा, की जो आपला 14/9/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये झाला होता. तर बघा याच्यामधले अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 25 प्रश्न आहेत तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, त्याच्यावरती बघा तुम्हाला तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये. आणि ठीक आहे, तर याचप्रमाणे बघा आपल्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला एमपीएस साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट ब व गट कसाठी बॅच अवेलेबल आहे, त्या पण बॅचची फी आपली 999 रुपये आहे. सेम याचप्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्या पण बॅचची फी आपली 499 रुपये आणि कालावधी हा 1 वर्षांचा आहे. तर बघा आता पहिला प्रश्न बघू आपण. बघा सिलोगिझम चॅप्टर वरती क्वेश्चन दिलाय. काय दिले बघा याच्यामध्ये, खालील विधाने व निष्कर्ष वाचा आणि खालील विधानांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडा. बघा विधाने काय म्हटले, एकही स्टॅपलर एक पिन नाही. बघा थोडक्यात काय, एकही स्टॅपलर पिन नाही, एकही स्टॅपलर पिन नाही. स्टॅपलरचा आणि पिनचा काही संबंध नाही. पुढे काय दिले बघा, सर्व पिना पुस्तके आहेत. बघा सर्व पिना ही काय तर पुस्तके आहेत, सर्व पिना पुस्तके आहेत. ठीक आहे, चला आता बघा विधानात जेवढं दिले तेवढं जर आपण आपल्या डायग्राम मध्ये दाखवलं त्याला आपण स्टँडर्ड डायग्राम म्हणतो. स्टँडर्ड डायग्राम जेवढं दिले तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आपण. ठीक आहे, चला आता बघा स्टँडर्ड डायग्राम वरून बघा सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष चेक करायचे. काय होकारार्थी निष्कर्षाला एवढी एकच डायग्राम पुरेशी असते, तुम्हाला पॉसिबिलिटी डायग्राम काढून चेक करायची गरज नसते. चला पहिले काय दिले बघा, काही पिना. बघा होकारार्थी निष्कर्ष पहिला एकच आहे, बरोबर आहे का? मग पहिला तोच चेक करा. काही पिना पुस्तके आहेत. बघा काही पिना पुस्तके आहेत का, तर आहेत बघा. तुम्ही म्हणता सर सर्वच्या सर्व पिना पुस्तके दिसतात, मग काही पिना पुस्तके. बघा लक्षात घ्या, एखाद्या वर्गामध्ये जर समजा 100 विद्यार्थी असतील, 100 विद्यार्थी आणि 100च्या 100 विद्यार्थी समजा पास आहेत, मग त्यातला मी रॅन्डमली कुठला जरी एखादा विद्यार्थी निवडला किंवा कुठले जरी मी काही विद्यार्थी निवडले तर ते पास असणारेच असतात. त्यामुळे बघा जर सर्व विद्यार्थी पास आहेत तर काही विद्यार्थी पास आहेत, हा पण निष्कर्ष बरोबर असतो. म्हणजे बघा इथं जर सर्व पिना जर पुस्तकं असतील ना, तर काही पिना, मी समजा आता पिनाचा काही भाग जर बाजूला काढला तर तो मी पुस्तके दाखवू शकतो का, तर दाखवू शकतो. मग इथं काय निघेल बघा, काही पिना पुस्तके आहेत हे बरोबर येते. ठीक आहे, आता पुढे काय दिसते बघा तुम्हाला, काही पिना स्टॅपलर नाहीत. बघा इथं बघा काही पिना स्टॅपलर नाहीत. बघा इथं परत सेम तेच आहे बघा, जर एकही पिन जर स्टॅपलर नसेल, ठीक आहे बघा, थोडक्यात काय सर्व विद्यार्थी नापास आहेत. सर्व जर विद्यार्थी नापास असतील तर त्यातले काही विद्यार्थी जर निवडले तर ते पण नापास असणारेच असतील. म्हणजे इथं बघा जर एकही पिन स्टॅपलर नसेल तर मग काही पिना स्टॅपलर नाहीत हे पण बरोबर येतं. बरोबर आहे का? मग काही पिना स्टॅपलर नाहीत हे पण काय ते बरोबर येते. मग काय निघेल बघा, 1 आणि 2 दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत. पर्याय क्रमांक पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. काय दिसतंय बघा तुम्हाला याच्यामध्ये, बी च्या नंतर ना सी किती क्रमांकावर आहे बघा, प्रश्नचिन्ह जागी काय आहे. ठीक आहे बघा, बी सी डी ई 3 घरं पुढे गेले की ई निघते. चला ई च्या पुढे एच बघा, ई एफ जी एच परत 3 घरं पुढे गेले की एच निघते. एच पासून एल बघा, एच आय जे के एल बरोबर 4 घरं पुढे गेले की एल निघते. एल पासून बी पी बघा, एल एम एन ओ पी बरोबर 4 घरं पुढे गेले की पी निघते. पी पासून यू बघा, पी क्यू आर एस टी यू बघा 5 घरं पुढे गेले की यू निघते. आणि यू पासून झेड बघा, यू बघा एक मिनिट, 5 घरं पुढे गेल्यानंतर ठीक आहे, आता यू पासून झेड बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड बरोबर 5 घरं पुढे गेले की झेड निघते. आता झेड पासून 6 घरं पुढे जाऊ द्या, ए बी सी डी ई आणि एफ बरोबर एफ यायला पाहिजे इथं सुरुवातीला. आणि एफ च्या पुढे परत 6 घरं मोजलं तर काय निघेल बघा, ई एफ जी एच आय जे के आणि एल एफ एल. एफ एल म्हणजेच काय निघते बघा, ऑप्शन नंबर पहिला निघते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढाचा प्रश्न काय दिले बघा, एका शेतकऱ्याला पीक घेण्यासाठी 3 महिन्यांसाठी जो 20,000 रुपयाचे कर्ज हवे आहे, तो वार्षिक 13.5% व्याजदराने पैसे देणाऱ्या एका सावकाराकडे जातो. शेतकऱ्याने सावकाराला किती रक्कम परत करायला हवी. ठीक आहे बघा, आता बघा जर आपण इथं जर चक्रवाढ व्याजाने पैसे घेतले असते सावकाराकडनं तर काय झालं असतं बघा, दशांश अपूर्णांकामध्ये उत्तर आलं असतं आपलं. ठीक आहे बघा, कारण की इथं 13.5 त्यामुळे हा सरळ व्याजाचा प्रश्न लक्षात घ्या, कारण सगळे पर्याय तुमचे कसे बघा पूर्णांकामध्ये. म्हणजे बघा आता इथं आपल्याला सरळ व्याजाने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, बरोबर आहे का? तर बघा आता आपल्याला सरळ व्याज किती आहे ते काढून घ्यावं लागेल. सरळ व्याजाचा फॉर्म्युला काय असतो, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत
गुणिले दर छेद 100. आता सरळ व्याज किती आपल्याला माहित नाही, आपण एक्स पकडलं. एक्स इज इक्वल टू मुद्दल किती आपली तर 20,000 रुपये. हे 20,000 रुपये पकडले गुणिले मुदत किती आहे तर 3 वर्षांसाठी. सॉरी, आता बघा व्याजाचा दर जो आहे तो वार्षिक आहे बघा. तो वार्षिक 13.5% व्याजदराने पैसे देणाऱ्या सावकाराकडे जातो. म्हणजे व्याजाचा दर हा वार्षिक आहे 13.5%, बरोबर आहे. आणि मुदत किती आहे बघा आपली तर 3 महिन्यांसाठी. मग 3 महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करा. 3 छेद काय निघेल बघा इथं मुदत 3 छेद 12 निघेल. तर वर्षामध्ये 12 महिने असतात, त्याच्यातला 3 महिन्यांचा भाग. आणि व्याजदर किती आपला 13.5%, 13.5 छेद 100. आणि आता इक्वेशन सॉल्व्ह करा. काय निघेल बघा, इकडचा 1 शून्य कॅन्सल करून इकडे टाकला तर हे काय होईल बघा, पूर्णांकामधील 135 होऊन जाईल. ठीक आहे. आणि आता भाग घालावा, काय निघेल, चला ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा आता इकडं बघा, हा इथं काय निघेल 5 आणि 3 8 आणि 1 9, म्हणजे 3 1 3, 3 चौक 12, परत 4 1 4, 4 पंचे 20. ठीक आहे बघा, म्हणजे 135 गुणिले 5 करा. 135 गुणिले 5 जर केलं तर काय निघतंय, 5 5 25, 5 त्रिक 15 आणि 2 17, परत 5 1 5 आणि 1 6, म्हणजे 675 व्याज मिळते. एक्स व्हॅल्यू किती झाली 675. आपल्याला विचारलंय काय तर शेतकऱ्याने सावकारला किती रक्कम परत करायला हवी. मुद्दल किती आपली 20,000 आणि व्याज किती 675, म्हणजे 20,675. 20,675 म्हणजे ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. पण लक्षात घ्या, तसं बघायला जर गेलं ना तर सावकाराचा शब्द वापरल्यामुळे हा क्वेश्चन कशामध्ये पाहिजे होता, चक्रवाढ व्याजामध्ये. का, कारण की सावकाराचा जो व्याज दर असतो ना तो महिन्याला असतो किंवा दर महिन्याला. तो समजा तुम्ही 3 महिन्याऐवजी 3 वर्ष जरी दिला असतं आणि समजा वार्षिक जर व्याज दर असेल 13.5%, तर सावकाराने दर वर्षाला त्याचं व्याज गोळा केलं असतं. त्यामुळे तो प्रश्न चक्रवाढ व्याजामध्ये यायला पाहिजे होता. ठीक आहे. कशामुळं, हा बँक जर असेल तर मग तुम्ही सरळ व्याज म्हणू शकता, पण सावकार म्हटली मग चक्रवाढ व्याज पाहिजे. पण इथं त्यांनी सरळ व्याजावरती प्रश्न दिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 5.13 कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार 6.534 येईल. ठीक आहे बघा. आता हा कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला पूर्णांक अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकामध्ये करावं लागेल. ठीक आहे बघा. काय निघेल इकडं, 7 5 85, 85 3 किती झाले 88. बघा 88 छेद 17 ला कोणत्या संख्येने गुणल्यास, म्हणजे ह्या संख्येला आपण x ने गुणल्यास गुणाकार किती निघते तर बाबा 6.534. म्हणजे थोडक्यात काय, 34 गुणिले 6 करा. 34 गुणिले 6 केला आपण, किती आलं 6 चोक 24, 6 तरी का 18, 18 आणि 2 झाले 20. 204 अधिक 5 किती निघते 209, म्हणजे बरोबर उत्तर निघते 209 छेद 34. ठीक आहे. चला आता काय निघेल बघा, इथं x जाग्याला ठेवा आणि हे 88 छेद 17 आहे ते बरोबरच्या पलीकडे टाका. म्हणजे काय होईल 209 छेद 34 गुणिले हे बरोबरच्या पुढे गेले की उलट होईल 17 छेद 88. काय निघेल बघा इकडे मग 17 1 17, 17 2 34. ठीक आहे बघा. चला बरं, आता पर्यायमध्ये बघा, पर्यायमध्ये तुम्हाला सगळे पर्याय अपूर्णांकामध्ये दिलेत, बरोबर आहे का. त्यामुळं आणि बघा मोठ्यापासून लहान संख्येपर्यंत अपूर्णांक दिलेत, त्याच्यामुळं एक लक्षात ठेवायचं. तर बघा आता इथे 209 दिसते, बरोबर आहे का, इथं पण 209 आहे. आता फक्त इथं 88 गुणिले 2 किती निघते तेवढंच बघा, नाही तर मग परत भाग घालत बसावं लागेल तुम्हाला. ठीक आहे बघा. काय निघेल बघा इकडं, बघा 209 ला 209 ठेवला आपण, खाली काय निघते 88 दुप्पट किती झाले 82 16, हातचा आला एक 82 16 आणि 17 म्हणजे 176. 209 छेद 176 आहे का तर आहे. बघा ऑप्शन नंबर 4 आहे. ठीक आहे बघा. कारण की बघा ह्या संख्येला आणखी परत भाग जातो कशाने, 11 ने. बघा 9 2 11, 11 शून्य गेले 11 राहिले, मग ह्याला 11 ने भाग जातो. खाली बघा 6 1 7, 7 7 गेले परत शून्य राहते, म्हणजे ह्या पण संख्येला 11 ने भाग जातोय. त्याच्यामुळे परत 11 ने भाग गेले की आपला अपूर्णांक आणखी लहान होणार आहे, पण तो पर्याय त्यांनी त्यात दिलेला नाही. त्यामुळे आपलं उत्तर बरोबर काय निघते बघा 209 छेद 176. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीड वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, एक चोर 1500 मीटर अंतरावरून एका पोलिसाला पाहतो. चोर आणि पोलीस अनुक्रमे 7 किलोमीटर पर आवर आणि 9 किलोमीटर पर आवर वेगाने पळण्यास सुरुवात करतात. किती अंतरावर पोलीस चोराला पकडेल. आता लक्षात घ्या कसा असतो विषय. बघा आता दोघांना बघा, इथं समजा पोलीस आहे, हा झाला पोलीस, इकडे झाला चोर. दोघांमधलं अंतर किती आहे बघा तर 1500 किलोमीटर आहे, सॉरी 1500 मीटर. आणि हे काय झालं, हे झालं अंतर. ठीक आहे बघा. आता बघा लक्षात घ्या, ह्याचा वेग किती आहे बघा, पोलिसाचा 9 किलोमीटर पर आवर आहे आणि ह्याचा किती 7 किलोमीटर पर आवर चोराचा. जर पोलिसाचा वेग पण जर 7 किलोमीटर असता तर दोघांमधलं अंतर कमी झालं असतं का नाही. मग कसं असतं बघा,
दोघांमधलं अंतर कोण कमी करतं, तर पाठीमागचा जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा ह्या व्यक्तीच्या वेगापेक्षा असताना जास्तीचा वेग. थोडक्यात त्या दोघांच्या वेगातला फरक. हा 7 आहे तर हा 9 आहे. साहजिकच आहे पोलिसाला चोराला पकडायचं म्हणजे ह्याचा वेग हा जास्त असला पाहिजे. बरोबर आहे का? मग कितीने जास्त आहे बाबा? तर 2 किलोमीटर जास्त आहे. मग ह्या ठिकाणी फॉर्म्युला कुठला असतो बघा? दोघातील अंतर बघा लक्षात घ्या, लक्षात ठेवायचं. दोघातील अंतर भागिले वेगातील फरक. दोघातलं अंतर कोण कमी करतं, तर दोघांच्या वेगातला फरक. मग आता लक्षात घ्या, हे 1500 मीटर अंतर आहे. बरोबर आहे का? दोघांच्या वेगातला फरक किती आहे बघा? तर 9 आणि 7 मध्ये 2 किलोमीटरचा फरक आहे. पण इथं तुमचं 1500 मीटर मध्ये दिलेले आहे. मग त्याला भाग पण घालवताना मीटर मध्ये घालवा. 2 किलोमीटर म्हणजेच किती झाले बघा? आता 2000 मीटर. बरोबर आहे का? मग आता बरं आता इथं कारण का हे मीटर मध्ये दिले त्यामुळे आपण हे पण मीटर मध्ये घेतलं. बरोबर आहे का? मग आता लक्षात घ्या 2 किलोमीटर जो आपला जास्तीचा वेग आहे तो ताशी आहे. म्हणजे हा तासामध्ये 7 किलोमीटर अंतर पार करतो. हा 9 किलोमीटर करतो. मग 9 किलोमीटर करतो. याचा अर्थ काय तर एका तासामध्ये तो 2 किलोमीटर अंतर जास्त पार करतोय. 60 मिनिटामध्ये. बरोबर आहे का? मग काय करायचं आता 1500 ला जर तुम्ही 2000 ने भाग घालवायला तर पूर्ण भाग जाणार नाही. म्हणजे एका तासापेक्षा वेळ कमी लागेल. मिनिटामध्ये वेळ लागेल. म्हणून काय करायचं 1500 भागिले 2000 जे आहे ना याला फक्त 60 ने गुणायचं. म्हणजे बरोबर मिनिटामध्ये उत्तर निघून जाते. काय निघेल बघा मग आता इथं? चला ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल. परत ह्या झिरोला हा झिरो कॅन्सल. बघा बे एक बे, बे त्रिक 6 म्हणजे 15 त्रिक 45 मिनिटं वेळ लागेल. किती? 45 मिनिट. बरं, पण आता आपल्याला किती वेळ लागेल त्यांनी विचारलंय का नाही? तर काय विचारलंय? तर किती अंतरावर पोलीस चोराला पकडेल? पोलीस किती अंतर पळतोय तेवढं चेक करा फक्त. मग आता लक्षात घ्या, पोलीस काय करतोय? पोलिसाचा वेग किती आहे? 9 किलोमीटर आहे. 9 किलोमीटर जायला पोलिसाला किती वेळ लागतोय? तर 60 मिनिटं वेळ लागतोय. बरोबर आहे का? तर आपल्याला तो 45 मिनिटामध्ये किती झालं तेवढं काढावं लागेल. गुणिले 45 करा. बरोबर आहे का? तुम्ही काय करता 9 गुणिले 45 छेद 60. पण ते ॲक्चुअलमध्ये असं असतं. पण 9 किलोमीटर म्हणजे 60 मिनिट तर 45 मिनिटं म्हणजे किती? 45 मिनिटाला मग तो किती अंतर पार करेल? किती निघेल बघा इकडं? 15 चोक 6 किंवा बघा लक्षात घ्या. इथं नसेल समजत तर बघा. 9 किलोमीटर 9 किलोमीटर जायला पोलिसाला किती वेळ लागतोय? 60 मिनिटं वेळ लागतोय. तर मग पोलीस चोराला पकडतोय किती मिनिटामध्ये? 45 मिनिटामध्ये. तर मग त्यावेळेस त्याला किती अंतर पळावं लागेल? तर 1 किलोमीटर अंतर पळावं लागेल. तिरकस गुणाकार करा. ह्याने याला मल्टिप्लाय करा, ह्याने याला मल्टिप्लाय करा. कारण का सांगतो बघा असं मी? कारण कसं होतं मुलांना कन्फ्युजन होतं. छेदाला 60 घ्यायचा का 45 घ्यायचा? त्यामुळे आपलं ह्या पद्धतीमध्ये बघा x गुणिले 60 बरोबर काय होईल? 9 गुणिले 45 9 गुणिले 45 मग आता x हा जागेला ठेवा आणि 60 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे घालवा. काय होईल? 9 गुणिले 45 भागिले 60 बघा सेम तेच आले. आणि आता भाग घालवा बघा 15 त्रिक 45 15 चोक 60 म्हणजे किती आले इकडे 9 त्रिक 27 27 छेद 4 कारण आता भाग घालवा. काय निघेल बघा? आणि बघा उत्तर तुमचं कसं दिलंय त्यांनी दशांश अपूर्णांकामध्ये. पूर्णांक अपूर्णांकामध्ये दिलेलं नाही. म्हणजे आपल्याला भाग घालावा. चला 4 एके 4 4 सक्क 24 आणि 4 सक्क 24 राहिले 3 3 शून्य 30 झाले. 4 7 28 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे 6.75 किलोमीटर. 6.75 किलोमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? दिलेल्या मालिकेतून सर्व संख्या वगळल्या तर डाव्या टोकापासून 12व्या स्थानी काय येईल? फक्त बघा आता संख्या मोजायच्या नाहीत. मग डाव्या स्थानापासून डाव्या टोकापासून 12व्या स्थानी काय येते बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 थांबा 1 मिनिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 थांबा 1 मिनिट 1 2 3 4 परत 5 परत 6 7 8 9 10 11 आणि 12 तर इथं लक्षात घ्या इथं हा ओ दिसतोय बघा लक्षात घ्या हा जो ओ शून्य नाही हा जर ओ पकडला आपण ओ तर बघा बरोबर काय निघतं इकडं ए बघा डाव्या टोकापासून बरोबर आहे का डाव्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 बरोबर हे निघतंय बघा 12व्या क्रमांकावर म्हणजे जो ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे. इथं जर ओ नाही पकडला तुम्ही शून्य पकडला तर मग इथं काय येते बघा डी उत्तर ते पण डी काय पर्याय त्यांनी दिलेला नाही. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू.
बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक किती टक्के दराने 5,000 रुपये ही रक्कम 2 वर्षात 5,618 होईल. ठीक आहे बघा. आता लक्षात घ्या, मुद्दल तुम्हाला माहिती आहे, व्याज तुम्हाला माहिती आहे आणि 2 वर्षाचा व्याज दर विचारलंय, बरोबर आहे का? वार्षिक किती टक्के दराने. फक्त काय करायचं, 5,000 वरती 618 जी रक्कम वाढली तर ती किती टक्के वाढली. अरे कसं असतं बघा, समजा व्याज जर तुमचं 10% असेल बघा, तर पहिल्या वर्षी 10% व्याज मिळतं, दुसऱ्या वर्षी बघा 2-2 वर्षांसाठी असेल तर पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 10%. पण ह्या 10% न भरल्यामुळे ह्या 10% वरती तुम्हाला 10% व्याज लागलं. तर थोडक्यात 10 रुपयावरती 10%. मग 10चा 10% किती असतो बघा, 10चा वर्ग झाला 100. 100 वरती 2 घरं सोडून दशांश अपूर्णांक द्यायचा म्हणजे 1 राहतो. इथं काय राहतो 1. टोटल व्याजदर किती गोळा करतो आपण, 10 आणि 10 20 आणि 1 21. समजा 15% व्याजदर असेल तर काय निघतं बघा, पहिल्या वर्षी 15%, दुसऱ्या वर्षी 15%. हे 15 रुपये व्याज न भरल्यामुळे ह्याच्यावरती 15% दुसऱ्या वर्षी व्याज लागतं. हे 15 झाले मुद्दलीचे. मग 15 बघा, आता शॉर्टकट मध्ये कसं काढायचं, 15चा वर्ग झाला 225 ला इकडं, आणि 2 घरं सोडून दशांश अपूर्णांक देऊन टाका 2.25. समजा बघा आता किती, 17% पकडू आपण. पहिल्या वर्षी 17, दुसऱ्या वर्षी 17. 17चा वर्ग किती झाला बघा, तर 189, बरोबर आहे का? 17चा वर्ग झाला 189. सॉरी 289. ठीक आहे बघा, 289. मग आता इथे व्याज जर काय निघेल बघा, 2 वर्षाचं 17% दराने जर चक्रवाढ व्याज काढत असेल तर 17 17 दोन्ही 34. 34 आणि हे बघा, हे 2 घर सोडून इथे डॉट देऊन टाका, 2.89%. म्हणजे आता इथे व्याज दर किती आपल्याला माहित नाही. ठीक आहे, आपण काय करू, 5,000 वरती हे किती वाढले बघा, 618 रुपये व्याज वाढलेले. तर मग टक्केवारीमध्ये किती वाढले, किती टक्के व्याज वाढले बघून घ्या. बघा, या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. ठीक आहे बघा, चला परत इथे काय निघेल, बघा 5 1 5, परत काय निघते 5 1 5, 1 6, परत 5 2 10 आणि 1 11, 5 3 15 आणि 3 18, 5 7 30. बघा आता हे 12 123.6 किती 10 आहे, म्हणजेच काय आलं इकडं 12.36. आता 12.36 म्हणजेच काय निघते बघा, लक्षात घ्या इकडं व्याजदर कसा असेल तुमचा, पहिल्या वर्षी 6%, दुसऱ्या वर्षी 6% आणि तिसऱ्या वर्षी 6चा वर्ग झाला 36. 2 घरं सोडून आपण दशांश अपूर्णांक दिला 0.36%. म्हणजे थोडक्यात काय, 6चा 12 12.36%. बरोबर आहे का? व्याजदर किती असेल तर 6% असेल. 6% म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. हे शॉर्टकट मध्ये करायचं असं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा, सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. 3चा वर्ग झाला 9, 9चा वर्ग झाला 81. मग 81चा वर्ग काय असेल बघा, 81 गुणिले 81 बघा, 1 1 1 8 8, इथे 0 आले, परत 8 1 8, 8 8 64. काय निघतं इथं 1, 8 आणि 8 16, हातचा आला 1, 4 आणि 1 5, आणि इकडे आला 6, म्हणजे 6561. 6561 म्हणजे ऑप्शन नंबर 4. बघा बरोबर, ते 56 पेपर मध्ये पण हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सेम बरेच प्रश्न रिपीट होते आयआयसी एक्झाम मध्ये. ठीक आहे, 6561. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अल्फाबेट सिरीज वरचा क्वेश्चन काय दिले बघा, एलच्या पुढे एन बघा, एन एम एन. ठीक आहे, 2 घरं पुढे गेले की, एनच्या पुढे क्यू बघा, एन ओ पी क्यू. 3 घरं पुढे गेले की, क्यूच्या पुढे यू बघा, ओ पी क्यू आर एस टी यू. 4 घरं पुढे गेली की, परत यूच्या पुढे झेड बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. 5 घरं पुढे गेली की झेड निघते. मग आता झेडच्या पुढे 6 घरं मोजा, ए बी सी डी ई आणि एफ. इथे एफ निघेल, एफ म्हणजेच ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खाली दिलेल्या राजधानीच्या शहरांवर आधारित विसंगत शहर ओळखा. बघा आता लखनौ जे आहे तर ती उत्तर प्रदेशची राजधानी, गुवाहाटी आहे ती आसामची राजधानी, पटना जी आहे ती बिहारची राजधानी, आणि डेहराडून जे आहे तर ती उत्तराखंडची. ठीक आहे बघा, तर ह्याचं उत्तर बघा, उत्तर सांगू देतो, ऑप्शन नंबर 2 दिलाय बघा, गुवाहाटी. ह्याच्यामध्ये वेगळं काय आहे चरणमध्ये ते आपल्याला काय सांगता येणार नाही, उत्तर काय आहे गुवाहाटी. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खाली दिलेली शहरे आणि नद्यांवर आधारित गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे बघा, आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये हरिद्वार असेल, प्रयागराज असेल,
किंवा वाराणसी असेल, ही सगळी काय आहेत बघा नदीच्या बाजूला असणारी शहर, नदीच्या काठावरती बसलेली शहर आहेत. लखनौ काय नदीच्या काठावरती बसलेलं शहर नाही. ठीक आहे बघा. लखनौ पासून 12 किलोमीटर अंतरावरती नदी आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर बघा 4 निघते. लखनौ. किंवा आणखी काय म्हणू शकतो आपण बाबा, ही तिन्ही शहरं जर सोडली तर लखनौ हे काय आहे, लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी पण आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा अपूर्णांकावरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, खाली दिलेल्यांची चढत्या क्रमाने रचना करा. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये कुठला अपूर्णांक मोठा आहे ते बघायचे आपल्याला, बरोबर आहे का. आता एक लक्षात घ्या, इथं जर बघितलं आपण तर 1.2/3, 1.4/7, 1.8/15 म्हणजेच काय, तर बघा आता हे 1.2/3 ज्यावेळेस आपण लिहितो त्याचा अर्थ काय असतो बघा, 1 अधिक 2/3 असा त्याचा अर्थ असतो. त्यामुळे याचा अर्थ काय, प्रत्येक संख्येमध्ये आपण एक एक ऍड करतोय, बरोबर आहे का. मग फक्त काय करायचं, हे एकचा विषय काय घेऊ नका, फक्त काय 2/3 बघा लक्षात घ्या, 2/3, 4/7, 8/15, 2/5 आणि 3/17 याच्यामध्ये चढत्या क्रमाने आपल्याला फक्त मांडणी करू आपण. ठीक आहे बघा. आता वेळ जास्त बघा एकमेकांची तुलना करत बसण्यापेक्षा ह्याच्यामध्ये सोपी मेथड बघा कसं असतं, या टाईपचे प्रश्न आपल्याला 3 प्रकारे सॉल्व्ह करता येतात. मग फक्त कसं असतं, कुठल्या प्रश्नामध्ये कुठली मेथड वापरावी लागेल ते आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे बघा. आता इथं काय करू बघा, इथं अंश आणि छेदामधला गॅप किती आहे बघा, 1 आहे, बरोबर आहे का. इथं अंश आणि छेदातला गॅप 3 आहे. बघा जर गॅप जर लहान असेल आणि जर आपल्याला त्या गॅपचा आपण लसावी काढू शकत असेल तर मग आपण त्या गॅप मेथडने जाऊ शकतो बघा. फक्त अंश आणि छेदामधला गॅप काय पाहिजे बघा, 8 आणि 7 15, इथे किती झालं 2 आणि 3 5, झाले किती झाले 14 आणि 3 17. ठीक आहे बघा. मग आता लक्षात घ्या, इथं 1 3 7 3 14 हा अंश आणि छेदामधला गॅप आहे. ठीक आहे बघा. मग आता मला सांगा, 3 बघा 7 आणि 14चा लसावी तर 14 झाला, बरोबर आहे का. मग 14 आणि 3चा लसावी काय निघेल बघा, 14 त्रिक 42, बरोबर आहे का. 14 दुने 28, 14 त्रिक 42. आता मला सांगा, इथं जर आपल्याला ह्याचा जर बघा, बरोबर आहे का बघा, 2 आणि 1 3, 4/7 मध्ये 3चा गॅप आहे, 8/15 मध्ये 7चा गॅप आहे, 2/5 मध्ये 3चा गॅप आहे, 3/17 मध्ये 14चा गॅप आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं इकडं बघा, 1 3 7 आणि 14 ह्याचा लसावी जर काढला तर तो किती निघेल बघा, तर 7 14चा 14 निघाला, 14 त्रिक 42 निघेल, बरोबर आहे का. 42. आता काय करायचं बघा, ह्या जर आपल्याला बघा ह्या गॅपची जर गॅपचा गुणाकार 42 करायचा असेल तर काय करावं लागेल, 1 ला 42 ने गुणावं लागेल, ह्या 3 ला 14 त्रिक 42 करावं लागेल, इथं 7 हवा 1 मिनिट 7 सकून 42 येईल, परत इकडे 14 त्रिक 42 होईल आणि इकडे 14 त्रिक 42. ठीक आहे बघा. आता इथं गुणले कशाने, 42 ने गुणले आपण, बरोबर आहे का. या अंशाला 42 ने गुणा, 42 दुने किती आलं बघा 84. इथं 14 ने गुणलेलं, ह्या अंशाला 14 ने गुणा, 14 चुका आलं 56. या अंशाला आपण काय केले बघा, 6 ने गुणले, या इथं आपण ह्याला 6 ने गुणा, 8 × 48. बघा परत याला 14 ने गुणले तर अंशाला 14 ने गुणा, 14 दुने 28. याला 3 ने गुणले तर ह्याला बी 3 ने गुणा, 3 त्रिक 9. आपण सगळं पूर्णांकामध्ये लिहून घेतलं आणि आता चढत्या क्रमाने मांडा. चढत्या क्रमाने मांडायची काय गरज नाही बघा. इथं बघा, इथं काय दिसतं तुम्हाला 9 28 48 56 84 हे उतरत्या क्रमाने दिलेले, फक्त हेच उलट क्रमाने मांडला, चढता क्रम होऊन जातोय, बरोबर आहे का. सुरुवातीला काय घ्या, 3 बघा, 9 म्हणजे काय 3/17, 3/17 कुठे बघा, इथं आहे, इथं आहे. त्याच्यानंतर 28 आहे म्हणजे 2/5 आहे, 2/5 फक्त इथे आहे बघा. परत 8/15, परत 4/7, 4/7, परत 2/3, 2/3 म्हणजे ऑप्शन नंबर 3 निघतो. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, अॅनालॉगीवरचा प्रश्न आहे बघा. ह्या दोघांचा जो सहसंबंध असतो ना, तो सहसंबंध इकडे दाखवायचा असतो. बघा उत्तर प्रदेशला काय दिले, लखनौ, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे, तर मग मध्य प्रदेशची राजधानी काय असेल, भोपाळ. ऑप्शन नंबर 2. राज्य आणि राजधानीच्या संदर्भात खालीलपैकी काय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल, भोपाळ येईल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले, विकास आणि अशोक एक काम 6 दिवसात पूर्ण करू शकतात. ते एकत्रितपणे कामाला सुरुवात करतात. काही कारणांनी 2 दिवस उलटल्यावर अशोक ते काम सोडतो. विकास उरलेले काम एकट्याने आणखी 10 दिवसात पूर्ण करतो. तर विकास एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे बघा. आता विकास आणि कोण आहे, अशोक.
विकास आणि अशोक दोघांनी पण जर 6-6 दिवस एकत्र काम केलं तर 6 दिवसामध्ये काम संपून जाते. म्हणजे विकास 6 दिवसाचं काम आणि अशोकचं पण 6 दिवसाचं काम. ठीक आहे बघा. पण काय झालंय बघा पुढं ते एकत्रितपणे कामाला सुरुवात करतात, पण काही कारणाने 2 दिवस उलटल्यावर अशोक ते काम सोडतो. म्हणजे अशोकने फक्त काय केले बघा 2 दिवसच काम केले. ठीक आहे. आणि विकासने काय केले बघा, विकास उरलेले काम एकट्याने आणखी 10 दिवसात पूर्ण करतो. मग सुरुवातीला विकासने 2 दिवस काम केलं, अशोकने 2 दिवस. दोघांनी 2-2 म्हणजे एकत्र काम केलं 2 दिवस. ठीक आहे बघा. आणि अशोक परत काम सोडून जातो. विकासला मात्र पुढचं काम करायला किती दिवस लागतात बघा 10 दिवस लागतात. ठीक आहे. 10 दिवस लागले. मग आता मला सांगा, विकासचं तर आपल्याला काम काय माहिती आहे, विकास आणि अशोक दोघांचं 6-6 दिवसाचं काम आहे. बरोबर आहे का? विकासने काम केलं 2 आणि 10 म्हणजे 12 दिवसाचं. बरोबर आहे का? ह्याने काम केलं 12 दिवसाचं, कारण ह्याला 6 दिवस लागतात, ह्याला पण 6 दिवस लागतात. त्याने काम केले 12 दिवसाचं. म्हणजे याचा अर्थ काय? त्याने स्वतःचं 6 दिवसाचं स्वतःच्या वाटणीचं काम 6 दिवसाचं केलं. आणखी काम किती राहिले बघा, त्याने एक्स्ट्रा काम किती केले? 6 दिवसाचं काम एक्स्ट्रा केले. 6 आणि 6 12 बरोबर आहे ना? आणि ते काम कुणाच केले? तर बघा आता अशोकने 6 दिवस काम करायला पाहिजे होतं. बरोबर आहे का? पण अशोकने 2 दिवस काम केले. मग अशोकने 4 दिवस काम काही केलेलं नाही. म्हणजे अशोकचं थोडक्यात काय बघा, अशोकचं 4 दिवसाचं काम जे आहे, ते काम कोणी केले तर विकासने केलेले 6 दिवसामध्ये. आलं लक्षामध्ये? म्हणजे अशोक जे काम 4 दिवसामध्ये करणार होता, ते काम करायला विकासला 6 दिवस लागले. आलं लक्षामध्ये? मग याचा अर्थ काय? तर दोघांची आपण इफिशियन्सी म्हणजे पगार काढू शकतो. 6 आणि 4 चा लसावी किती आला? 12. बरोबर आहे का? 6 दोन्ही 12, 4 त्रिक 12. मग 6 बघा, 12 समजा एखादं काम 12 रुपयाचं असेल, तर 6 दिवसात जर तो करत असेल, तर त्याला ₹2 मिळेल आणि ह्याला 4 त्रिक 12 म्हणजे ₹3 मिळतील. दोघांचं आता इथं बघा लक्षात घ्या, आपल्याला फक्त इथं एकूण काम 12 नाही पकडायचं. आपण हे बघा काय केलेले समान काम करायला ह्याला 6 दिवस लागले, ह्याला 4 दिवस लागले. म्हणून तिथं आपण जर पूर्ण जर ते काम असेल ना, तर ते आपण लसावी एकूण काम पकडतो. पण इथं काय समान काम केले त्यांनी, पण समान काम करायला ह्याला 6 दिवस लागले. कुठलं? जे काम अशोकला 4 दिवस लागतं, अशोक जेवढं 4 दिवसात काम करतो, तेवढंच काम करायला अशोकला 6 दिवस लागले. तर इथं फक्त काय निघतं बघा, इथं इफिशियन्सी निघते, पगार निघतो. मग ह्याला ₹2 मिळाले, ह्याला ₹3 मिळतात. मग हा एका दिवसामध्ये ₹3 काम करतो, हा एका दिवसामध्ये ₹2 काम करतो. ठीक आहे? एवढं तर कळलं आपल्याला. आता मला सांगा, दोघं मिळून एका दिवसामध्ये किती रुपयाचं काम करतात? 2 आणि 3 ₹5 काम करतात. ठीक आहे बघा. आणि दोघं मिळून ते काम 6 दिवसामध्ये पूर्ण करून टाकतात. म्हणजे ₹5 जर 6 दिवस काम केलं तर बरोबर 6 पंचे ₹30 काम झालं आपलं एकूण. काम संपून जाते. पण काय विचारलं तर विकास एकट्याने ते काम किती दिवसात पूर्ण करू शकेल? विकासला पेमेंट किती मिळते? ₹2. मग ₹30 काम जर तो ₹2 करायला लागला, तर त्याला किती दिवस लागेल? तर 15 दिवस लागतील. 15 दिवस. ठीक आहे बघा. मग या ठिकाणी आपलं उत्तर बघा लक्षात घ्या. इथं पर्याय त्यांनी दिलेला नाही. ठीक आहे बघा. पण त्याचं उत्तर किती असायला पाहिजे? 15 दिवस किंवा एखाद्या चुकून इथं 15 च्या ऐवजी 5 झाला असेल पेपर टायपिंगमध्ये. ठीक आहे बघा. त्यामुळे तसं असेल तर मग इथं 15 असेल तर ऑप्शन नंबर 3 निघेल. पण पर्याय नसल्यामुळे इथं हॅश उत्तर निघते. ठीक आहे. आणि जर असेल तर मग इकडे 15 असेल. पण 15 उत्तर येते आपलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय निघतंय ह्याच्यामध्ये बघा. बघा बी-सी बघा बी-सी-डी-ई-एफ इथे एफ आलं पाहिजे. एफ कुठं कुठे बघा एफ इथं आहे, इथं नाही, इथं नाही. ठीक आहे बघा. चला परत. एच्या पुढं ई बघा. एच्या पुढं बी-सी-डी-ई 4 घरं पुढे गेले की ई निघते. ईच्या पुढं आय बघा. ई एफ-जी-एच-आय परत 4 घरं पुढे गेली की आय निघते. परत आय पासून ओ बघा एच-आय जे-के-एल-एम-एन-ओ 6 घरं पुढे गेले की ओ निघते. मग ओच्या पुढे पण काय करावं लागेल आपल्याला? आता 6 घरं मोजावं लागेल. ओ, पी, क्यू, आर, एस, टी आणि यू. बरोबर काय निघेल बघा? यू निघेल. यू म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला एफ यू. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा याच्यामध्ये काय केलंय बघा. सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. 4 गुणिले 3 12, 12 त्रिक 36, 36 त्रिक 108, मग 108 गुणिले 3 करा. काय निघेल? 3 8 24, हातचा 2, 3 0 0 2 अशी 2 आणि 3 1 3 म्हणजे 324. बरोबर आहे का? 324 म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा येते. ठीक आहे. 3 ने मल्टिप्लाय करत जायचे. बघा काय दिले बघा चॅप्टर मिक्सर चॅप्टरचा क्वेश्चन आहे बघा. एक अप्रामाणिक विक्रेता
40 रुपये प्रति किलोग्रामची कमी दर्जाची डाळ 65 रुपये किलोग्रामच्या चांगल्या दर्जाच्या डाळीत मिसळतो आणि ते मिश्रण 50 रुपये किलोग्राम भावाने विकतो. तर 2 दर्जाच्या डाळी किती गुणोत्तरात मिसळतो तर ते शोधा. तर त्या 2 प्रकारच्या डाळींचं क्वांटिटीचं आपल्याला गुणोत्तर काढायचे. आता बघा लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये काय आहे, एक डाळ आहे आपली किती 40 किलोग्रामची, एक 40 रुपये किलोची आणि दुसरी आहे किती 65 रुपये किलोची. हे एकमेकांमध्ये मिक्स केले तर ते मिश्रण झाले तुमचं 50 रुपये किलोचं. ठीक आहे बघा, मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, कुठल्या डाळीची क्वांटिटी किती आहे ते आपल्याला फक्त गुणोत्तरामध्ये काढायचे. कारण ठीक आहे बघा, चला 65 मधनं 50 गेले, राहिले किती बघा इकडं 15 आणि 50 मधनं 40 गेले, खाली राहिले 10. ठीक आहे, आता ह्याचं गुणोत्तर काढा. काय निघेल बघा, 5 त्रिक 15 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे 3 2 निघते बघा. आधी 40 रुपये दिले त्यांनी आणि मग 65 रुपये दिले. त्यामुळे आधी 40चं गुणोत्तर घ्या 3, 65चं घ्या 2, 3 2, ऑप्शन नंबर 3. कारण की इथे त्यांनी 2 3 पण पर्याय दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये, संजय एक बाईक 62,325 रुपयांना खरेदी करतो आणि तिच्या गाडी भाड्यासाठी 400 रुपये देतो. ती बाईक तो 7.5% नफ्याने विकतो, तर त्याला किती नफा झाला. ठीक आहे बघा, आता लक्षात घ्या, आपली खरेदी किंमत बघा इथं कसं असतं, खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते, आपली विक्री किंमत असते. खरेदी किंमत कधी पण आपण किती पकडतो तर 100% पकडतो. नफा करायचा आपल्याला किती 7.5%चा, म्हणजे आपली विक्री किंमत झाली किती 107.5%. बरोबर आहे. इथे खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे, बरं लक्षात घ्या, खरेदी किंमत कुठली पकडायची बघा, तर 62,325 रुपये आपण खरेदी करतो, पण 400 रुपये आपण गाडी भाड्यासाठी देतो. त्यामुळे आपली खरेदी किंमत किती झाली 62,325 अधिक 400 म्हणजे काय 62,725 रुपये. मग 100% म्हणजे आपली अमाऊंट किती झाली तर 62,725 रुपये. तर त्याला नफा किती झाला म्हणजेच काय तर 7.5% म्हणजेच किती. इथं मी तुम्हाला सांगू शकलो असतो काय 62,725 7.5% म्हणजे किती हे काढा, असं पण करता येत फास्ट मध्ये. पण आपलं स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, मग काय करायचं बघा, हे एक्स ने ह्याला मल्टिप्लाय करा आणि हे ह्याला मल्टिप्लाय करा. काय निघेल एक्स गुणिले 100 बघा, एक्स गुणिले 100 बरोबर 62,725 गुणिले 7.5. मग एक जाग्याला ठेवा आणि 100 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका, म्हणजे काय निघेल 62,725 गुणिले 7.5 छेद काय होईल बघा, हे छेद 100 इकडे जाईल. ठीक आहे, बरं आता इथं काय करू आपण, हे दशाच्या अपूर्णांकामध्ये दिल्याने हे पूर्णांकामध्ये करा, इथं 75 करा, अंशाला 1 शून्य वाढवला की छेदाला पण 1 शून्य वाढवा. ठीक आहे, आणि आता कॅल्क्युलेशन करा काय निघते बघा याच्यामध्ये. बघा आता इथं 62,725 गुणिले 75 आहे, बरोबर आहे का, आणि भागिले काय दिले तुम्हाला 1000. मग डायरेक्ट ह्याचा गुणाकार आहे. आता बघा इथं तुम्ही डायरेक्ट 5 ने जर भाग झाला तर खाली परत छेदाला 2 येणार आहे, बरोबर आहे का. त्यामुळे काय करायचं, हे असं ठेवा आणि ह्या संख्याचा डायरेक्ट गुणाकार करून टाका. 62,725 बघा, 62,725 गुणिले 75. कॅल्क्युलेशन मात्र मोठं दिले त्यांनी. काय दिले 5 5 25, 5 2 10 2 12, परत 5 7 35 1 36, परत 5 2 10 3 13, परत 5 7 30 आणि 31. ठीक आहे, चला शून्य आले इकडं. 7 5 35, किती निघाले 7 5 35, इथं 5 आले, हातचा आला 3 बघा, परत 7 2 14, 14 आणि 3 किती झाले बघा 17, परत 7 7 49, 49 आणि 1 झाले 50, इथं हातचा आला, इथं शून्य आले बघा. 7 2 14, 14 आणि 5 झाले 19, हातचा आला 1, परत 7 7 42 आणि 1 43. काय निघते बघा इकडं 5 5 आणि 2 7, 7 आणि 6 13, हातचा आला 1 3 आणि 1 4, परत 9 आणि 1 10, हातचा आला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 आणि इकडे झाले 4. ठीक आहे बघा, आणि आता ह्याला भागिले किती करायचं आपल्याला 1000 करायचे, ह्याला भागिले 1000 करा. म्हणजे थोडक्यात 3 घरं सोडून काय करा बघा, 1 2 3 घरं सोडून डॉट देऊन टाका, म्हणजेच काय 4,704 रुपये पॉईंट 375, 4,704.375 म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा याच्यामध्ये, खालील विधाने व निष्कर्ष वाचा आणि खालील विधानांपैकी सर्वोत्तम पर्याय निवडा. बघा विधाने काय म्हटले, सर्व मीठ लवंग आहेत, सर्व मीठ सर्व मीठ हे काय आहे तर लवंग आहेत. पुढे काय दिले बघा,
सर्व लवंगा आवळे आहेत, सर्व लवंगा आवळे आहेत. ठीक आहे बघा, आता ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. जेवढ्या विधानात दिले तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. आता ह्याच्यावरून सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष चेक करायचे, पण तुम्हाला निष्कर्ष होकारार्थी एक पण दिलेला नाही. ठीक आहे, तरी पण आपण चला आता चेक करू. काही मीठ आवळे नाहीत. बघा, काही मीठ आवळे नाहीत म्हटलेले. बघा इथं सर्वच्या सर्व मीठ काय आहेत तर बघा आवळे आहेत. ठीक आहे बघा, आणि नकारार्थी काय दिले, काही मीठ आवळे नाहीत, तर हे काय ते चुकीचे येते. आणि कसं असतं बघा, लक्षात घ्या, जर नकारार्थी निष्कर्ष हा स्टँडर्ड डायग्राम मध्ये जर चुकला असेल तर तुम्हाला शक्यता डायग्राम काढायची गरजच नाही. कारण की का, कारण की निष्कर्ष एका जरी डायग्रामात चुकला तर तो चुकीचाच असतो. इथे काय दिले बघा, काही लवंग आवळे नाहीत. बघा, काही लवंग आवळे आहेत. इथे काय दिसते तुम्हाला, सर्वच्या सर्व लवंग हे आवळे आहेत. त्याच्यामुळे हे 2 नंबरचं पण काय वाक्य येते बघा, चूक येते. ठीक आहे बघा, मग काय दिसते बघा तुम्हाला याच्यामध्ये, 1 आणि 2 हे दोन्ही निष्कर्ष काय दिसतं, 1 किंवा 2 पैकी एकही निष्कर्ष तर्कसंगत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, एक महिला 20 किलोमीटर पर आवरच्या सरासरी वेगाने एक वर चालते आणि 35 किलोमीटर पर आवरच्या सरासरी खाली उतरते. तिच्या एकूण प्रवासाचा सरासरी वेग शोधा. ठीक आहे बघा, आता ह्या ठिकाणी बघा लक्षात घ्या, जर समान अंतर बघा, जाताना एका अंतराने गेली आणि येताना एका अंतराने आली, याचा अर्थ काय असतो बघा, त्याच्यामध्ये 2 टाईप बघा, 2 टाईप मध्ये कसं करतो आपण. समजा आता एकूण अंतर आपलं बघा आहे ना, त्यातलं निम्म अंतर आपण कशाने गेलो, 35 ने गेलो, आणि उरलेलं निम्म अंतर 20 ने गेलो, हा एक टाईप असतो. किंवा जाताना एका वेगाने गेलो आपण 35 ने, आणि येताना आपण एका वेगाने आलो 20 ने, पण अंतर सेमच आहे, वेग मात्र वेगवेगळा आहे. हे दोन्ही मेथड एकाच टाईपचे असतात. ठीक आहे बघा, किंवा वर गेलो आपण डोंगरावरती आणि येताना तेवढंच अंतर खाली आलो आपण, हे पण सेमच असतं. मग अशा वेळेस तुम्हाला अंतर किती पण देऊ दे त्यांनी, कधी कधी तुम्हाला अंतर पण देतात, अंतराचा काही संबंध नसतो, कारण तुम्हाला सरासरी वेग विचारला. मग काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये 2ab डिवाइडेड बाय a प्लस b. ठीक आहे बघा, ही त्याला सगळ्या मेथडने पण सॉल्व्ह करण्यापेक्षा हे फास्ट उत्तर निघतं. बघा, 2 गुणिले 20 गुणिले 35 भागिले काय निघते बघा, तर 20 अधिक 35. ठीक आहे बघा, किती आले इकडे, 20 अधिक 35. काय ना, भाग घालवा चला, 2 गुणिले 20 गुणिले 35 भागिले फक्त 35 आणि 20 किती झाले, 55 झाले. आणि आता भाग घालवा, काय निघते बघा, चला 5 एके 5, 5 एके 5, 5 सत्त 35. ठीक आहे, परत 7 दुने 14, 14 दुने 28, म्हणजे किती आले, 280. 280 भागिले 11. ठीक आहे, आता 11 ने भाग घालवा, काय निघते बघा इकडं, 11 एके 11, बघा 11 दुने 22, राहिले किती 6, परत 11 पाची 55, राहिले किती 5, म्हणजेच काय बघा 25 पूर्णांक, इथं 11 किती येते, 11 राहिले किती 5, 25.511. म्हणजे बघा 280 ला आपण 25 ने भाग घालवला, बाकी राहिली 5, ती 5 इथं मांडली आपण, भाग गेला 25 वेळा म्हणून इथं 25 मांडले, म्हणजे 25.511. त्याला काय म्हणतो आपण, पूर्णांक अपूर्णांक. ठीक आहे बघा, मग इथं उत्तर येते आपलं ऑप्शन नंबर 5. आणि नसेल कळत तर बघा लक्षात घ्या, डायरेक्ट काय करायचं, 280 ला डायरेक्ट आपलं 25 ने किती 11 ने भाग घालवा. बघा 11 दुने 22, राहिले किती खाली 6, 6 वर 0 7, परत 11 पाची 55, बाकी राहिली किती 5. बघा आता 200 बघा, आपण काय केलं मग, भाग कशाने घालवते, 11 ने. ते 11 आपण छेदाला घेतलं, कारण भागाकाराला जे भाग घालवते ते घेणार आहे आपण, बरोबर आहे का. भाग किती वेळा 25 वेळा, ते 25 इथं मांडलं, आणि राहिली बाकी किती 5, कारण की ह्या 5 ला आपण भाग घालू शकत नाही, म्हणून त्या 5/11 आहे असं मानलं आपण, 25.511, म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खरीप. खरीप म्हणजे काय, पावसाळी हंगाम असतो, त्यामध्ये आपण तांदूळ लावतो, बरोबर आहे. रब्बी म्हणजे काय असतं बघा, हिवाळी हंगाम असतो, त्याच्यामध्ये आपण गव्हाची लागण करतो. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर गहू येते, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, 2 तासांच्या उड्डाणात एक विमान 1/3 वेळेत 850 किलोमीटर पर आवर आणि उर्वरित वेळेत 900 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करते, तर कापलेले एकूण अंतर किती आहे. ठीक आहे बघा, 2 तासात त्याने उड्डाण केलेले, बरोबर आहे का. त्यातला 1/3 वेळेत म्हणजेच बघा लक्षात घ्या, आता 2 तास म्हणजेच किती झाले बघा, 2 तास म्हणजे झाले 120 मिनिटं, बरोबर आहे का. 2 तास
2 तास म्हणजे झाले 120 मिनिट. मग आता ह्या 120 मिनिटाचा 1/3 भाग त्यांनी 850 किलोमीटर पर आवर केलेला आहे. म्हणजेच काय बघा, 120 मिनिटाचा 1/3 किती येते बघा इकडं. 3 एके 3, 3 चोक 12 म्हणजे 40 मिनिट. 40 मिनिटं प्रवास झाला. 40 मिनिटं प्रवास कशाने केलाय त्यांनी? तर बघा 40 मिनिटं प्रवास कशाने केलेला आहे? तर 850 किलोमीटर पर आवर. बरोबर आहे का? आणि उरलेला बघा आता लक्षात घ्या. मग इथं लक्षात घ्या, जर 850 किलोमीटर अंतर जर तो किती बघा 800 त्याचा वेग किती 850 किलोमीटर पर आवर तास आहे. आणि तो 40 मिनिटामध्ये 40 मिनिटं त्याने फक्त प्रवास केला. पण वेग त्याचा एवढा आहे. मग इथं काय निघेल बघा 40/60. ठीक आहे बघा. आणि त्याच्या उलट काय बघा 900 किलोमीटर त्याचा वेग आहे ताशी. आणि तिथे त्याने किती मिनिटं प्रवास केलाय? तर 120 मिनिटं 40 मिनिटं गेले 850. त्याला राहिले किती 80 मिनिटं. तर तिथे 80 मिनिटं प्रवास केलाय त्यांनी 900 किलोमीटरने. तो प्रवास किती असेल ते काढून घ्या. काय निघेल बघा इथं आता. चला शून्याला शून्य कॅन्सल बघा. 2 दुनी 4, 2 त्रिक 6. ठीक आहे बघा. इथं 2 पंचे 10. हात चालू 2 8 16 आणि 17 म्हणजे 1700 द्या. 1700 भागिले 3 करा. ठीक आहे. इकडे काय निघेल बघा. ह्या 2 झिरोला 2 झिरो गेलं. शून्याला 1 शून्य बघा. 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. परत निघते 3 एक 3, 3 त्रिक 9 म्हणजे किती आलं बघा 3 चोक 12. 12 वरती 2 शून्य 1200 किलोमीटर. हे तर 1200 किलोमीटर फिक्स झालं. ठीक आहे. आता फक्त काय हे दशांश अपूर्णांकामध्ये किती निघते बघा. 1700 भागिले 3 म्हणजे किती आलं बघा इकडं. 3 एक 3, 3 5 15, 2 17 परत 3 सक 8 आणि 2 20, 3 सक 8 आणि 2 20 म्हणजे 566.66 म्हणजे बघा काय किती अंतर पार केलं बघा. 1200 अधिक किती येते 566.66 म्हणजे किती आलं बघा इकडं. हे 66 ला 66 घ्या इकडे. परत 6, 6, 5 आणि 2 7 आणि 1 मग 1766.66 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. ए आणि बी हे दोन पाईप एक टाकी अनुक्रमे 37.1/2 मिनिटात आणि 30 मिनिटात भरू शकतात. दोन्ही पाईप एकाच वेळी उघडले जर नंतर पाईप बी बंद केल्यास टाकी केवळ अर्ध्या तासात भरेल. पण ह्याच्यामध्ये बघा प्रश्न अपूर्ण आहे. कारण प्रश्न काय विचारलाय तेच माहित नाही आपल्याला ह्याच्यामध्ये. ठीक आहे बघा. प्रश्नच काय विचारलाय तो न दिल्यामुळे याचं उत्तर आपण नाही सांगू शकत. ठीक आहे. तात्पुरतं ह्याला हॅश करून टाका. चला. कारण काय दिले बघा. ए नळ भरतोय 37 मिनिटांमध्ये, बी भरतोय 30 मिनिटांमध्ये. दोन्ही पाईप एकाच वेळेस उघडले आणि टाकी काय गेले बघा आणि काही वेळानंतर बी नळ बंद केला आणि टाकीने पाणी भरलं अर्ध्या तासामध्ये. बरोबर आहे इथपर्यंत. पण प्रश्न काय उरलेली बाबा पूर्ण टाकी ए किती वेळात भरेल का बी किती वेळात भरेल काहीच त्यांनी विचारलेलं नाही. ठीक आहे बघा. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये. एक पॅन्ट 20% नफ्याने आणि एक शर्ट 15% नफ्याने विकल्यावर फिरोजला 719.50 मिळाले रुपये. त्याने पॅन्ट 25% नफ्याने आणि शर्ट 20% नफ्याने विकला असती तर त्याला 30.25 रुपयाचा आणखी नफा झाला असता. तर पॅन्ट आणि शर्टची खरेदी किंमत किती? आता बघा इथं आपण आता बघा पॅन्ट जी आहे ती एक्स पकडू बघा. ठीक आहे बघा. पॅन्ट आपण पकडली एक्स. आणि बघा आपण पॅन्ट किती विकतोय बघा तर 20% नफ्याने म्हणजे काय 100 रुपये तुमचा खरेदी किंमत 100% आणि नफा झाला 20% म्हणजे 120% विकतोय. 120 एक्स पॅन्टची किंमत अधिक शर्ट किती आपला बघा. शर्ट झाला तुमचा किती 15% म्हणजे 115 वाय करू आपण. ह्याची किंमत किती झाली बघा तर 719.50. ठीक आहे. आता परत काय केलंय बघा आपण. तर त्याने पॅन्ट 25% नफ्याने विकली आणि शर्ट 20% नफ्याने विकला असता तर त्याला 30 रुपये 50 पैसे आणखी मिळाले. बरं वाढवले किती त्याने आता मला सांगा. पॅन्टची किंमत 20% पॅन्ट नफा कमवत होता. आता फक्त 5% नफा वाढवला म्हणजे 25% केला म्हणजे 5% वाढला. बरोबर आहे का? म्हणजे 5x% नफा वाढला. आणि शर्टची किंमत किती बघा पहिली 15% नफा कमवत होता आता 20% कमवत. तिथे पण 5%च केला त्याने. तर बघा परत काय 5 वाय म्हणजे शर्टची किंमत 5% वाढवली तर किती किंमत वाढते बघा आता 30 रुपये मग 30.5 रुपये किंमत वाढते मग 30 रुपये 50 पैसे 30.5. ठीक आहे बघा. तर पॅन्ट आणि शर्टची खरेदी किंमत शोधा. मग आता आपण इथे काय करू शकतो बघा इक्वेशन पूर्ण करा. काय निघेल बघा याच्यामध्ये 120 बघा आता ह्यातलं काय करा की आपण 120 करू शकतो. बरोबर आहे का? ह्याला 120 करा किती निघते बघा. तर बघा ह्याला 24 5 120 होईल. बरोबर आहे का? म्हणजे आपण 120 मधून 120 कॅन्सल करू शकतो इक्वेशन मायनस करायचं असेल तर. मग ह्याला पण 24 ने मल्टिप्लाय करा आणि ह्याला पण 24 ने मल्टिप्लाय करा. मग काय निघते बघा ह्याच्यामध्ये. बघा
24 5 120 इथे 120 x आले. ठीक आहे बघा 120 x आले. हे इथं मांडतोय आपण. परत इथं किती आले 24 5 120 y आले. बरोबर किती निघाले बघा आता. 305 ला आपण 24 ने मल्टिप्लाय करा. किती निघते बघा इकडं 24 5 120 परत 24 0 0 12 म्हणजे इथं 2 आलं. 24 त्रिक 72 ने 73 दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर येतं बरोबर आहे. त्यामुळे इथे एक घर द्या म्हणजे 732 रुपये झाले. किती आले 732 रुपये. ठीक आहे. बरं आता आपण काय करू हे इक्वेशन खाली मांडू का कारण की 120 मध्ये बघा ह्या संख्या मोठ्या आहेत ह्या संख्यांपेक्षा 115 y इथे 120 y इथं 719 इथं 732 आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामधनं हे जर आपण 2 पकडलं तर ह्याच्यामधनं हे 1 वजा करा. ह्याच्यातनं वरची संख्या वजा करा. काय निघते बघा इथं मग बघा 120 y बघा हा 120 x अधिक 115 y हे इथं आणलंय आपण. बरोबर किती निघते 719.5. ठीक आहे चला आता ह्याची वजाबाकी करा. काय निघेल बघा 120 मधनं 120 गेलं 0 राहिले खाली. परत 120 मधनं वजा 115 वाय किती आले 5 वाय आले इकडं 5 वाय बरोबर. इथं 732 मधनं 719 झालं बघा 10तनं 5 गेले 5 राहिले 11तनं 9 गेले 2 राहिले 2तनं 1 गेले 1 राहिले. ठीक आहे बघा 12.5 आलं. ठीक आहे बघा मग y ची किंमत किती असेल बघा तर 12.5 भागिले 5 किती निघाली इकडे 5 1 5 5 2 10 2 12 5 5 25 म्हणजे 2.5. ठीक आहे एका y ची किंमत. ठीक आहे बघा 1 y म्हणजे 2.5 तर मग 100 y म्हणजे किती असेल बघा लक्षात घ्या. बघा y ची किंमत किती आली 2.5. ठीक आहे एका y ची किंमत. तर मग 100 y ची किंमत किती आली तर 2 शून्य वाढवा 250 रुपये. मग थोडक्यात काय शर्टची किंमत झाली 250. 250 कशामध्ये दिसते तुम्हाला इथं फक्त एकामध्ये दिसते म्हणून आपलं उत्तर आलं ऑप्शन नंबर 4. पण तरी पण शर्टची किंमत काढू आपण. बघा y ची किंमत किती आली आपली इकडं y ची किंमत आली किती तर बाबा 2.5 बरोबर आहे का. मग इथं आता मला सांगा इथं y ची किंमत जर आपली 2.5 असेल तर 2.5 गुणिले 5 आता 5 y ची किंमत किती 12.5 आहे. इथं बघा थोडक्यात आपण इथं जर व्हॅल्यू पुट केली कुणाची y ची तर बरोबर 1 ची व्हॅल्यू निघून जाते. कशी बघा आता इथं ह्या इक्वेशन मध्ये आपण ही करू हे इक्वेशन मांडू आपण बघा हे 5x अधिक बघा 5 y ची व्हॅल्यू किती 12.5 आहे 12.5 करा बरोबर किती आले 30.5. मग इथं 5x ची व्हॅल्यू काय निघेल बघा इकडं 30.5 वजा 12.5 बघा किती निघेल 5तनं 5 गेले 0 राहिले 30 मधनं 12 गेले 18 राहिले म्हणजे 5 y ची किंमत झाली 18 बरोबर आहे का. आणि मग 5x म्हणजे 100x ची किती झाली बघा 5 गुणिले 20 किती झाले इकडं 20 5 100x झाले. ह्याला पण 20 ने मल्टिप्लाय करा 18 2 36 म्हणजे 360 येते म्हणजे बरोबर आपलं उत्तर निघते ऑप्शन नंबर 4. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये हॅश म्हणजे गुणिले डॉलर म्हणजे वजा स्टार म्हणजे अधिक @ द रेट म्हणजे भागिले असेल तर 4 हॅश 14 स्टार 24 @ द रेट $8 12 ची किंमत किती बघा काय निघेल इकडं आता नंबर लिहून घ्या इकडं 4 16 24 8 आणि 12. ठीक आहे आता हॅश म्हणजे काय दिले बघा हॅश म्हणजे गुणिले परत दिले स्टार स्टार म्हणजे अधिक परत दिले @ द रेट म्हणजे भागिले परत दिले डॉलर डॉलर म्हणजेच काय वजा. ठीक आहे आता ब्रॅकेट टाकून द्या बघा इथे एक ब्रॅकेट बसेल आणि इथे एक ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा काय निघते 16 चोक 64 अधिक परत 24 भागिले 8 8 त्रिक 24 3 आले आणि वजा 12 मग 24 अधिक 3 किती झाले बघा 67 वजा किती येते 12 मग काय निघेल बघा इकडं 7 8 2 गेले 5 राहिले आणि 6 1 गेला 5 राहिला म्हणजे 55 उत्तर येते. 55 म्हणजे ऑप्शन नंबर 4. तर ठीक आहे बघा 25च्या 25 प्रश्न झाले आपले शेवटच्या पेपरचे. ठीक आहे तर बघा परत एकदा बघा आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती बघा तलाठी भरतीसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 499 रुपये. ठीक आहे बघा आणि येणारी जी आपली एक्झाम असेल ना तर ती लक्षात घ्या एमपीएससी मार्फत कंडक्ट होणार आहे बरोबर आहे का. तर ती एक्झाम बघा घेणार टीसीएसच आहे पण पेपर सेट कोण करून देणार तर एमपीएससी मार्फत होणार आहे. त्याच्यामुळे बघा पेपरची क्वालिटी एमपीएससीच्या लेवलची असते पण आपण त्या धर्तीवरची बॅच रेकॉर्ड केलेली. ठीक आहे बघा बघा सेम याचप्रमाणे बघा एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्या बॅचची फी आपली 999 रुपये आहे. कंबाईन गट व गट साठी बॅच अवेलेबल आहे त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि सेम याचप्रमाणे बघा आता आपण पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे तर त्या बॅचची फी आपली
499 रुपये असेल आणि कालावधी हा 1 वर्षांचा असेल. ठीक आहे. तर थांबू आता आपण या ठिकाणी.